UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। भाजप आणि शिंदे गटामध्ये गृह खात्यावरून वाद। भाजप गृह खातं सोडायला तयार नसल्याची सूत्रांची माहिती। शहांसोबतच्या बैठकीत गृह खात्यावर चर्चा होण्याची शक्यता। दिल्लीमध्ये आज अमित शहांसोबत महायुतीच्या तीनही नेत्यांची बैठक। मुख्यमंत्री आणि मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यापर्यंत मोठा निर्णय होण्याची शक्यता। फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होण्याच्या मार्गावर। दिल्लीला रवाना होण्यापूर्वी शिंदेंची वर्षा बंगल्यावर बैठक। दिल्लीतही शिंदे पक्षाच्या सर्व खासदारांची भेट घेणार। खासदारांना बैठकीसाठी उपस्थित राहण्याचे शिंदेंचे आदेश। महायुतीच्या बैठकीपूर्वी पंतप्रधान मोदी आणि JP नड्डा यांच्यामध्ये बैठक, तर गृहमंत्री अमित शहा भाजपच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक घेणार। तर 2 तारखेला ब्रेबॉर्न स्टेडियमवर शपथविधी होण्याची शक्यता। दिल्लीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीची प्रफुल्ल पटेलांच्या घरी खलबतं। अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्यामध्ये चर्चा। फडणवीस मुख्यमंत्री झाले तरी स्वागतच असेल, मात्र भाजपने फक्त पक्षाचा नाही तर राज्याचा विकास करावा। राऊतांचा खोचक सल्ला, तर बहुमत असतानाही मुख्यमंत्रीपद लटकून ठेवल्याची टीका। लिहून ठेवा, उद्धव ठाकरे एक दिवस देश सोडून जातील। बाळासाहेबांशी केलेल्या बेईमानीचं प्रायश्चित्त त्यांना भोगावंच लागेल। रामदास कदमांचा हल्लाबोल। ईव्हीएमच्या मुद्द्यावर मनसे महाविकास आघाडीला साथ देणार नाही, स्वतंत्र लढाई लढणार। पुण्यातील चिंतन बैठकीत राज ठाकरेंची ठोस भूमिका। संध्याकाळी 76 लाख मतदान कसं वाढलं? निवडणूक आयोगाला नाना पटोले यांचा सवाल। मतदान कुठे वाढलं त्याचे फोटो दाखवण्याची मागणी। 95 मतदारसंघांमध्ये मतदानाच्या आकडेवारीमध्ये तफावत। ठाकरे गटाच्या प्रियांका चतुर्वेदींचा आरोप, तर ईव्हीएम निर्जीव असल्यामुळे खापर फोडणं सोपं, भुजबळांचा टोला। अशा निवडणुका झाल्यास भाजपशिवाय कुणी सत्तेत येऊ शकत नाही। ईव्हीएम विरोधी भूमिकेवर जितेंद्र आव्हाड ठाम, तर आव्हाडांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा। कळवा मुंब्र्यामध्ये काय निकाल लागतो ते बघू, आनंद परांजपे यांचं आव्हान। माझ्या पराभवाचं श्रेय राणा दाम्पत्याने घेऊ नये, मला पराभूत करण्याची राणा दाम्पत्याची अवकात नाही, बच्चू कडूंचा हल्लाबोल। नालासोपाऱ्यामध्ये 41 बेकायदा इमारती पाडण्याची कारवाई सुरू। आज दिवसभरात 7 इमारती जमीनदोस्त। मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने आजपासून कारवाई सुरू। मोदींनी चादर चढवलेल्या अजमेर दर्ग्याबाबत भाजप RSSला द्वेष का? ओवेसींचा सवाल, तर अजमेर दर्ग्यामध्ये शिवमंदिर असल्याच्या हिंदू पक्षकारांच्या याचिकेवर आता 20 डिसेंबरला सुनावणी। बांगलादेशमधील हायकोर्टाचा इस्कॉनवर बंदी घालण्यास नकार। इस्कॉन हिंसाचार पसरवत असल्याचा याचिकाकर्त्यांचा दावा कोर्टाने फेटाळला। प्रियांका गांधींकडून संविधानाची प्रत हाती घेत खासदारकीची शपथ। राहुल आणि प्रियांका गांधी आता लोकसभेत एकत्र, तर नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी शपथ घेतली। हेमंत सोरेन यांनी चौथ्यांदा घेतली झारखंडच्या मुख्यमंत्री पदाची शपथ। रांचीच्या मोहराबाद मैदानावर भव्य शपथविधी समारंभ। इंडिया आघाडीचा जोरदार शक्ती प्रदर्शन। शेअर बाजारामध्ये मोठी घसरण। सेन्सेक्स 1190 अंकांनी खाली, तर निफ्टी 24,000पेक्षा खाली। गुंतवणूकदारांना मोठा फटका। कॅनबेरातील संसद भवनामध्ये ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान आणि टीम इंडियाची भेट। भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये 6 डिसेंबरपासून दुसरा कसोटी सामना। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।